वाशीला आलो आणि माहीत पडलं पाऊस खूप जास्त आहे, म्हणून विचारला युटर्न मारू आणि घरी जाऊ. घरी आल्यानंतर बायको बोलली चला आपण थोडं शॉपिंगला जाऊ. संपला मॉलला जायचा विचार होता, पण बायको बोलली इकडेच कुठेतरी जवळ जाऊया आपण आणि पटकन घेऊन येऊया, कारण पाऊस खूप जास्त आहे. तर विचार ठीक आहे आणि ट्रॅफिक पण जास्त होती, म्हणून मी विचार केला इथून जवळपासच वाशीला एक गावदेवी मंदिराजवळ चपलेचं दुकान आहे. तिकडे व्हरायटी खूप छान होत्या, पण ह्या दादांना दाखवायचे नव्हते चपला, किंवा यांना कंटाळा आला होता किंवा जीवावर आलं होतं किंवा यांचं पोट भरलं होतं, म्हणून यांनी दाखवले नाही. बोले नाही आहे तुम्हारे साईज का चप्पल नहीं है, तुम चले जाओ. मतलब नाही आहे फिलहाल, हेही नाही. मग मला पण माझं पण डोकं फिरलं. मला आता ह्याच्याकडून घ्यायचंच नाही, कारण एवढं आपण आलो आणि असं नाही की तुमच्याकडे व्हरायटी नाही आहे आणि तुम्ही कस्टमर येऊन पण तुम्ही सर्व्हिस देत नाही आहे. आणि मी बघू शकता तुम्ही, एवढा पाऊस होता आणि त्या पावसातून चालतच इकडे आलो, तरी पण हे बोलले दादा नाहीत, साईजच नाही तुमच्याकडे. ठीक आहे, आम्ही चाललो आहोत परत आता दुसऱ्या दुकानात. काय करणार मग, काय आमच्याकडे ऑप्शन खूप जास्त आहेतच. आम्ही आलो आहे घनसोलीच्या डीमार्टमध्ये. आधी चप्पल घेतली, चप्पल पण भारी भेटली, पण मॅडमला ऑफिसला येण्या जाण्यासाठी ट्रॅक्स पॅन्ट पाहिजे होत्या, कारण जीन्स पावसाळ्यात तुम्हाला माझी सुकत नाही, म्हणून आमची चॉईस चालू होती. हे परफेक्ट आहेत, हे लेंगे आहेत. हां ते पण छान आहे. का आपल्याकडे एक सोडून एक दोन घ्यायच्या आणि त्यामध्ये एक सोडून एक टाकायचं ना धुवायला. त्याच्यामुळे बघ, फक्त एका चपलेसाठी मी 3,500ची शॉपिंग केली आहे इथे आल्यानंतर. फक्त एक चप्पल पावसाळी. त्या काकांनी खरं दिली असती तर 3,500 गेले असते का माझे. चला आता काय करणार. मॅडमला चॉईस करता येत नव्हता, तरी पण ग्रीन कलर मी घेतला होता, पण हा कलरमध्ये आम्ही दोघं कन्फ्यूज झालो होतो. आणि पहिली गोष्ट, हा कलर खूप छान होता, पण याच्यामध्ये साईज नव्हती, एक्सेल साईज नव्हती. ठीक आहे, आता बघू. हे करून काय भेटू तुला, काय तर काय करतं मस्ती करू नको भाऊ. टीट का टी ई कसं कर परत कर ई कर. फायनली आमची शॉपिंग झाली आणि आम्ही आता पार्किंगमध्ये आलो, पण इकडे पार्किंगचा घनसोली डीमार्टमध्ये एकदम बेकार सोय आहे. वॉलेट पार्किंग आहे आणि तिकडे लिहिलं आहे पार्किंग मालकाची जबाबदारी होती करा. आणि मी इकडे गाडी लावल्यानंतर ह्या लोकांनी गाडी आतमध्ये पण नेली. ठीक आहे, आता ही MG गाडी आली, बोलतात तुम्हाला जागा नाही होणार एवढी मोठी गाडी. आता माझी अर्टिगा पण एवढी मोठी आणि ही पण गाडी मोठी आहे. आम्ही दोघं पावसात भिजत होतो आणि गाडीची वाट पाहत होतो. निव्वळ अर्धा तास आम्हाला लागला ती गाडी त्यांनी तिकडून आणण्यासाठी. आणि ह्या ताई उभ्या आहेत ना MG घेऊन, ह्यांना 3दा गाडी आत बाहेर करायला लागली. पहिले होते गाडी तिकडे पार्क करा, नंतर बोलले बाहेर पार्क करा. त्याच्यामुळे पूर्ण गोंधळ उडाला होता आणि ती ताई खूप म्हणजे खूप चिडली होती. अचानक कॉल येतो आम्हाला आणि आमचा पण गोंधळ होतो. लवकरात लवकर आम्हाला घरी जावं. हॅलो, हां मी आता घरी जाईन ना. काय बोलते ते, चल घरी. ही आमची मेवणी आहे आणि त्यांना अचानक पोटात दुखावं लागलं आणि आम्हाला चेंबूरला यांना आता घेऊन जायचं आहे. आता हा ब्लॉग आहे तो उद्याचा आहे आणि ह्याच्यासोबत काय होणार आहे आणि कसं काय सगळ्या गोष्टी होणार आहे, हा घडणार आहे, ते आम्ही तुम्हाला उद्याच सांगू शकतो. आता मी यांना घेऊन जातो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. लवकरच भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय. चला.